मराठी महत्त्वाची बातमी पाहूयात। सुरुवातीलाच अगदी थोड्याच वेळात गणपत गायकवाड आणि अन्य आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। कळवा पोलीस स्टेशन बाहेर आता हालचाली वाढल्या आहेत। आपण पाहतोय थोड्याच वेळात उल्हासनगर कोर्टात गोळीबारा प्रकरणी सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि सध्या ही कळवा पोलीस ठाण्याबाहेरची दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात गणपत गायकवाड आणि इतरही आरोपींना आता उल्हासनगर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। कळवा पोलीस ठाण्याबाहेर अशा पद्धतीने हालचाली वाढलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी झालेली आहे। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। कळवा पोलीस ठाण्याबाहेर ही मोठी गर्दी आणि उल्हासनगर कोर्टाबाहेर सुद्धा आता थोड्याच वेळात हालचाली वाढतायत। उल्हासनगर कोर्टामध्ये अगदी थोड्याच वेळात आता आरोपींना हजर केलं जाईल आणि आपण थेट जाणार आहोत कळव्यामध्ये। कळवा पोलीस ठाण्याबाहेरून आपले प्रतिनिधी अक्षय मंकनी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, खरं तर आता थोड्याच वेळात गणपत गायकवाड यांच्यासह इतर दोन जण आरोपी जे कळवा पोलीस स्थानकामध्ये आहेत त्यांना थोड्याच वेळात उल्हासनगरच्या कोर्टामध्ये घेऊन जाण्यात येणार आहे। आरोपींच्या सुरक्षतेच्या कारणास्तव पोलिसांनी व्हीसीद्वारे या सर्व आरोपींना जे आहे ते कोर्टात हजर करण्याची परवानगी जी आहे ती मागितलेली होती, परंतु कोर्टाने पोलिसांची परवानगी जी आहे ती फेटाळलेली आहे आणि प्रत्यक्षात या सर्व आरोपींना जे आहे ते हजर करण्यात यावं असं कोर्टाने सांगितलंय। त्यामुळे हे सगळे आरोपी जे आहेत गणपत गायकवाड यांच्यासह इतर दोन जण जे आरोपी आता कळवा पोलीस स्थानकामध्ये आहेत त्यांना घेऊन थोड्याच वेळात पोलीस जे आहेत ते उल्हासनगरच्या कोर्टामध्ये दाखल होतील। खरं तर काल ही संपूर्ण जी थरारक घटना आहे ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेली आहे। गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये एका जमिनीच्या वादावरून हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते घडलेलं होतं आणि गणपत गायकवाड यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून संपूर्ण 6 राऊंड जे आहेत त्या महेश गायकवाड यांच्यावरती फायर करण्यात आलेल्या होत्या। महेश गायकवाड आणि राहुल पाटील या संपूर्ण फायरिंग मध्ये जखमी झालेले होते। त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये काल तात्काळ दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर तिथे बरोबर आहे अक्षय, पुन्हा एकदा येऊ तुमच्याकडे। यानंतर आपण थेट उल्हासनगर मध्ये जाणार आहोत। इथून सुद्धा आपले प्रतिनिधी मयुरेश जाधव आहेत आपल्यासोबत। मयुरेश, तिकडे काय हालचाली दिसतायत? निकिता, जर बघितलं आपण उल्हासनगरच्या गोळीबार प्रकरणात आता ह्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आणि ह्या तिन्ही आरोपींना कळवा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलं। मात्र आता थोड्याच वेळात भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि इतर 2 त्यांना घेऊन आता ह्या आरोपींना उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करणार आहेत। मात्र त्याच परिसरात जर आपण बघितलं हा पूर्ण परिसर कार्यकर्त्यांनी गजबजला होता, भरलेला होता। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ह्या ठिकाणी आलेत आहेत। भाजपच्या आमदार गणपत गायकवाड यांना पाठिंबा देण्यासाठी हे कार्यकर्ते आलेत। मात्र हा पूर्ण परिसर हा मोकळा करण्यासाठी पोलीस ह्या महिलांना बाजूला करताना मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी गोंधळ झाला होता। पोलिसांसोबत महिला पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, मोठ्या प्रमाणात बाचाबाची देखील ह्या ठिकाणी झाली होती। मोठ्या प्रमाणात ज्या महिला वर्ग आहेत हे आक्रमक झालेत, कारण की थोड्याच वेळात आमदार गणपत गायकवाड आणि इतर 2 जे आरोपी आहेत ते आता उल्हासनगरच्या न्यायालयात हजर होणार आहेत आणि त्या अनुषंगाने हे पाठिंबा देण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते ह्या ठिकाणी एकत्रित आहेत। मात्र आपण जर बघितलं सगळे महिला पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी आहेत, त्यामुळे पोलिसांनी देखील ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवण्यात आला। मात्र महिला वर्ग हे काही वेळासाठी आक्रमक झाले होते। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील ह्या परिसरामध्ये सुरू होते। आता थोड्याच वेळात आमदार गणपत गायकवाड ह्या ठिकाणी येतील आणि त्यावेळेच्या हालचाली सुद्धा जाणून घेत राहणार आहोत तुमच्याकडून मयुरेश। अक्षय आणि मयुरेश, तुम्हा दोघांचेही धन्यवाद। सविस्तर माहिती जाणून घेत राहू।